श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर दुर्वाची अशीच मस्ती चालू असते, पण त्याला कॅमेरा पुढं आला की काय होतं काय माहिती, कॅमेराकडेच बघत बसते. तर आज धावा होता, त्याच्यामुळे सर्व आईने धुवून धावायला गेल्या होत्या. दुर्वा मी खेळवत होते आणि सगळे कामं राहिले त्यांना आपले मस्तपैकी व्हिडिओ काढत होते. दुर्वा खेळत होती. नंतर तिला झाडेपर्यंत वरी टाकल्यानंतर झाडून घेतलं आणि तिला पुढच्या घरात खेळायला टाकलं. खरं आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, कारण की आई नाही, त्याच्यामुळं नसतं आई करू लागतात. तर मला करायची होती कढी, पण एवढी आंबट झाली होती की पास मग त्याला काही करता पण नाही ना. म्हणलं जाऊ दे, आता आंबट पण झाली आणि घट्ट पण झाली. तर स्वयंपाक करता करता दुर्वा इतक्यांदा इकडं आली होती की पास तिला उचलूच मला कंटाळा आला होता. आणि फायनली आपला कढी भात तयार झाला. नंतर आई आलत्या, तर आम्हाला वापस घर आवरायचे पूर्ण चारी पण. तर 2 आम्ही आवरणार आहे, 2 ते आणि मी आवरणार होतो. तर मग आईला थोडंसं हाताखाली दिलं आणि पूर्ण घर आधी पुढचं आवरून घेतलं. नंतर पलीकडच्या किचन आवरायला एवढं काही नाही वाटत, पण धुवायला खूप मजा येते. मग दोन्ही घरं धुवून घेतले आणि गेले होते मी दुर्वाकडं. तर दुर्वा काय करते बघायला. दुर्वा मस्तचे पप्पा तिला पाणी पाजत होते. नंतर दुर्वाचे पप्पा मँगो पित होते. मला द्या म्हणलं तर त्यांनी दिले नाही. म्हणले जा तू आत्ताच काम करून आली, साधी दुर्वाला पाज मग पी, तुला काय प्यायचं. तर असं चालू होतं त्यांचं. तर नंतर दुर्वा मला बघून एवढी पळत आली ती की तिला असं वाटतं मम्मा कधी घेईल मला. तर ती माझ्याला बघून आली, अशी तर पळत आली होती. आणि नंतर तिला हात दिला, तर हात धरून तिला उभाच राहता येत नाही, कारण की तिचं दुखतंय ना, त्याच्यामुळे ती थोडीशी वीक झाली आहे सध्या. दुर्वाला वापस तिथं सोडलं आणि मँगो पिऊन घेतला. नंतर आले घर आवरायला आम्ही 2 जण. अलीकडचं घर राहिले होते, मग त्यांना लावलं कामाला. तेवढंच त्यांच्या हाताखाली केलं. तर रात्री जायचं होतं आम्हाला बाहेर, तर लाईट पण गेली तितक्यात आणि आमचं बाहेर पण काही जाणं झालं नाही. तर आम्ही मेनू केलं तर आज खिचडी भात, तर आम्हालाच नव्हतं